नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, लक्ष MPSC या चॅनलवर तुमचे स्वागत करत आहे. तर आज आपण जे 100 प्रश्न GKचे घेणार आहोत ते प्रश्न अगोदरच्या प्रश्न पडलेल्या प्रश्नाच्या आधारावर घेतलेले आहेत. यातून तुमचे 9 मार्क, यातले काही क्वेश्चन तुम्हाला येणार म्हणजे येणारच. बघा, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. बघा, मुंबई उच्च न्यायालयाची स्थापना कधी झाली? 14 ऑगस्ट 1862 रोजी. भारताचे सर्वोच्च न्यायालय कुठे आहे? तर नवी दिल्ली येथे. बघा, महाराष्ट्राचे सध्याचे राज्यपाल कोण आहेत? हे अगोदरचे रमेश बेसाय आहेत. आता जिष्णू वर्मा कोण आहेत? तर जिष्णू देव वर्मा आहेत. इथं तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे की सध्याचे राज्यपाल कोण आहेत? जिष्णू देव वर्मा हे सध्याचे राज्यपाल आहेत. हे तुम्हाला लक्षात ठेवायचे. याच्या अगोदर रमेश बेस होते. बघा, माहितीचा अधिकार. पुढला प्रश्न काय आहे? माहितीचा अधिकार कायदा कधी लागू झाला? 12 ऑक्टोबर 2005 रोजी RTI लागू झाला. भारताच्या संविधानाचे जनक कोणाला मानले जाते? तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना. मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ खालीलपैकी कोठे नाही? बघा, नागपूर, औरंगाबाद आणि पणजी येथे आहे. पुणे नाही. म्हणजे कुठे आहे? नागपूर, औरंगाबाद, पणजी येथे आहे. महाराष्ट्राचे सर्वात उंच शिखर कोणते? तर कळसुबाई. सत्यशोधक समाजाची स्थापना कोणी केली? महात्मा ज्योतिराव फुले. भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपती कोण होत्या? प्रतिभाताई पाटील होत्या. बघा, कम्प्युटरचा शोध कोणी लावला? यात कम्प्युटरचे काही क्वेश्चन घेतलेले आहेत. चार्ल्स बॅबेज यांनी. WW म्हणजे काय? वर्ल्ड वाईड वेब आहे. बघा, भारतातील पहिल्या उच्च न्यायालयाचे नाव काय होते? कलकत्ता उच्च न्यायालय. राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष कोण असतात? उपराष्ट्रपती. लोकसभेची मुदत किती वर्षाची असते? 5 वर्ष. विघ्नहर्ता हा शब्द कोणत्या देवासाठी वापरला जातो? तर गणपती. बघा, महाराष्ट्राची उपराजधानी कोणती? नागपूर. महाराष्ट्राचे लोहपुरुष कोणाला म्हणतात? सरदार वल्लभभाई पटेल. बघा, रक्त गोठण्यासाठी कोणत्या जीवनसत्वाची गरज असते? जीवनसत्व के. क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्रातील सर्वात मोठा जिल्हा कोणता? अहमदनगर म्हणजेच अहिल्यानगर. मराठी भाषेचे पणिनी कोणाला म्हणतात? दादोबा पांडुरंग तर्खडकर यांना. बघा, भारताचा राष्ट्रीय खेळ कोणता? हॉकी आहे. आधुनिक भारताचे निर्माते कोणाला म्हणतात? राजा राममोहन रॉय. महाराष्ट्रात पंचायत राजची सुरुवात केव्हा झाली? 1 मे 1962 पासून. हे लक्षात ठेवा तुम्ही. बघा, हे कम्प्युटरचा प्रश्न. CPU चे पूर्ण रूप काय आहे? सेंट्रल प्रोसेसिंग युनिट. कम्प्युटरचा मेंदू यालाही म्हणतात. बघा, रामकृष्ण मिशनची स्थापना कोणी केली? स्वामी विवेकानंद यांनी केली. बघा, अजिंठा लेणी कोणत्या जिल्ह्यात आहेत? तर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात आहे. तुम्हाला कमेंटमध्ये सांगायचं आहे की आणखीन कोणती लेणी छत्रपती संभाजीनगरमध्ये आहे. बघा, भारताचे पहिले पंतप्रधान कोण आहेत? पंडित जवाहरलाल नेहरू. आणि सध्याचे पंतप्रधान पण कमेंटमध्ये बॉक्समध्ये तुम्हाला सांगायचे आहेत. बघा, संविधानातील कलम 17 कशाशी संबंधित आहे? अस्पृश्यता निवारण. तर कमेंट बॉक्समध्ये एकूण किती मूलभूत हक्क आहेत हे तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचे आहेत. बघा, ग्रामपंचायतीचा सचिव कोण असतो? ग्रामसेवक. भारतातील सर्वोच्च नागरी पुरस्कार कोणता? भारतरत्न. जिल्हा परिषदेचे मुख्य प्रशासकीय अधिकारी कोण असतात? मुख्य कार्यकारी अधिकारी. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची स्थापना केव्हा झाली? कधी झाली? 1 एप्रिल 1935. विंडोज हे काय आहे? ऑपरेटिंग सिस्टीम आहे. जगातील सर्वात मोठा खंड कोणता? आशिया. महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री कोण? यशवंतराव चव्हाण. पाण्याचे रासायनिक सूत्र काय? H2O. सार्क संघटनेचे मुख्यालय कोठे आहे? काठमांडू. बघा, पुढला प्रश्न. गांधीजींनी चले जाव आंदोलन कधी सुरू केले? 1942. महाराष्ट्राची दक्षिण काशी म्हणून कोणत्या शहराला ओळखले जाते? पैठणला. संगणकाचा मेंदू. बघा, मगाशी सांगितल्याप्रमाणे संगणकाचा मेंदू कशाला म्हणतात? तर CPU ला. भारताचे विद्यमान सरन्यायाधीश कोण आहेत? भारताचे विद्यमान सरन्यायाधीश कोण आहेत? तर कोण आहेत? हे अगोदरचे आहेत. धनंजय चंद्रचूड. तर सध्याला जे आहे ते न्यायमूर्ती सूर्यकांत आहेत. कोण आहेत? न्यायमूर्ती सूर्यकांत आहेत. हे 53वे आहेत. किती आहेत? 53वे. यांनी कोणाची जागा? तर यांनी
भूषण गवई यांची जागा घेतली आहे. कोण? सूर्यकांत हे आहेत. लक्षात ठेवा, हे अगोदरचे PDF असल्यामुळे त्याचे तसे आले आहे. तर सूर्यकांत हे विद्यमान सरन्यायाधीश आहेत नोव्हेंबर 2025 पासून. बघा, उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांचे निवृत्तीचे वय किती? तर 62 वर्ष. मूलभूत हक्क संविधानाच्या कोणत्या भागात आहेत? भाग 3 मध्ये. महाबळेश्वर हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे? सातारा. विमानाचा शोध कोणी लावला? राईट बंधू म्हणजे राईट ब्रदर्स यांनी. सूर्यमालेतील सर्वात मोठा ग्रह कोणता? गुरु. मराठी राजभाषा दिन कधी साजरा केला जातो? 27 फेब्रुवारी. गुलामगिरी हा ग्रंथ कोणी लिहिला? महात्मा फुले यांनी. भारतातील सर्वात लांब नदी कोणती? गंगा. तर आता तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये हे सांगायचे की महाराष्ट्रातील सर्वात लांब नदी कोणती? बघा, महाराष्ट्रातील कुस्तीगीरांचे शहर कोणते आहे? तर कोल्हापूर. इंटरनेटचा शोध घेण्यासाठी कशाचा वापर होतो? तर सर्च इंजिनचा. भारताचा राष्ट्रीय पक्षी कोणता? मोर. शून्याचा शोध कोणी लावला? तर आर्यभट्टाने लावला. भारताचे पहिले राष्ट्रपती कोण? डॉक्टर राजेंद्र प्रसाद. संयुक्त राष्ट्रसंघाची स्थापना कधी झाली? 24 ऑक्टोबर 1945. मिसाईल मॅन म्हणून कोणाला ओळखले जातात? तर डॉक्टर APJ अब्दुल कलाम. गोदावरी नदीचा उगम कोठे आहे? तर त्र्यंबकेश्वर. भारतातील सर्वात जास्त पाऊस कुठं पडतो? मोसिनराम. तर महाराष्ट्रातील सगळ्यात जास्त पाऊस कुठं पडतो ते तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचे आहे. बघा, रॅमचा फुल फॉर्म काय आहे? रॅन्डम ॲक्सेस मेमरी. रॅम. आणि कोकणची रेल्वेची एकूण लांबी किती आहे? तर 741 किमी आहे. महाराष्ट्र साम्राज्याचे संस्थापक कोण होते? तर मराठा साम्राज्याचे संस्थापक कोण होते? तर छत्रपती शिवाजी महाराज. बघा, लोकमान्य टिळकांनी कोणते वृत्तपत्र सुरू केले? केसरी. जिल्हा न्यायालयाच्या न्यायाधीशांची नियुक्ती कोण करतो? तर राज्यपाल करतात. बघा, महाराष्ट्र दिन कधी साजरा केला जातो? 1 मे. गावचा प्रथम नागरिक कोण असतो? तर सरपंच. नर्मदा नदीचा उगम कुठं आहे? तर अमरकंटक. महाराष्ट्रात एकूण किती जिल्हे आहेत? तर 36. कोयना धरण कोणत्या जिल्ह्यात आहे? तर सातारा. ईमेलचे जनक रे टॉर्मेलियन्स. भारतीय संविधानात किती मूलभूत कर्तव्य आहेत? बघा, 11. पेन्सिलिनचा शोध कोणी लावला? तर अलेक्झांडर फ्लेमिंग यांनी. विसाखा हा काव्यसंग्रह कोणी लिहिला? कुसुमाग्रज. भारतातील सर्वात मोठे राज्य कोणते? राजस्थान. संत ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी कोठे लिहिली? नेवासे येथे. गुरुत्वाकर्षणाचा शोध कोणी लावला? तर आयझॅक न्यूटन यांनी. महाराष्ट्राची पर्यटन राजधानी कोणती? छत्रपती संभाजीनगर पर्यटन राजधानी आहे. मुंबईचा सिंह कोणाला म्हणतात? फिरोजशाह मेहता यांना म्हणतात. इंटरनेटचा वापर करण्यासाठी कोणत्या सॉफ्टवेअरची गरज असते? ब्राउझर. भारताचे मँचेस्टर कोणत्या शहराला म्हणतात? तर अहमदाबाद याला, जे गुजरातमध्ये आहे. नॅशनल डिफेन्स अकॅडमी कोठे आहे? खडकवासला येथे आहे. राज्यपालाची नियुक्ती कोण करतो? तर राष्ट्रपती करतात. भारताची पहिली रेल्वे कोठे धावली? मुंबई ते ठाणे धावली. बघा, संत तुकाराम महाराजांचे जन्मगाव कोणते? तर यावली. जगातील सर्वात उंच शिखर कोणते? माउंट एव्हरेस्ट. कोणत्या शहराला भारताचे सिलिकॉन व्हॅली म्हणतात? बेंगलोर. सॉफ्टवेअर म्हणजे काय? सेट ऑफ प्रोग्राम्स. महाराष्ट्रातील ताडोबा राष्ट्रीय उद्यान कोठे आहे? चंद्रपूर. रक्तदाब मोजण्यासाठी कोणते साधन वापरले जाते? स्पिगोमॅनोमीटर. ग्रामगीता कोणी लिहिली? राष्ट्रसंत तुकडोजी महाराज. ऑलिम्पिकमध्ये सुवर्ण पदक जिंकणारा पहिला भारतीय भालेपट्टू कोण? तर नीरज चोप्रा. 2 नद्यांमधील प्रदेशाला काय म्हणतात? द्वीप. भारताची पहिली महिला मुख्यमंत्री कोण आहेत? सुचेता कृपलानी. महाराष्ट्र विधानसभेच्या सदस्य संख्या किती आहे? 288. संगणकातील माहिती साठवण्याच्या सर्वात लहान युनिटला काय म्हणतात? बीट. कादंबरी ययाती कोणी लिहिली? वि.स. खांडेकर. लोणावळा व खंडाळा ही थंड हवेची ठिकाणे कोठे आहेत? तर पुणे जिल्ह्यात आहेत. विद्युत प्रवाहाचे एकक काय आहे? अँपिअर. जिल्हा स्तरावर पोलीस दलाचा प्रमुख कोण असतो? पोलीस अधीक्षक. पंचायत समितीचा सचिव कोण असतो? गटविकास अधिकारी. भारताचे सध्याचे संरक्षण मंत्री कोण आहेत? तर राजनाथ सिंह. बघा, या व्हिडिओ
मध्ये आपण 100 प्रश्न पाहिले आहेत. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण आणखीन 100 प्रश्न पाहणार आहोत. तर अशाच व्हिडिओसाठी या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. हा व्हिडिओ जास्तीत जास्त तुमच्या अभ्यास करणाऱ्या मित्रांपर्यंत पोहोचवा. हा फक्त बॉम्बे हायकोर्टसाठी नसून आणखीही दुसऱ्या जे सरळ सेवेच्या भरती होणार आहेत त्यासाठी सुद्धा उपयुक्त आहे. ही जर तुम्हाला PDF पाहिजे असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या टेलिग्राम चॅनेलला तुम्ही जॉईन करून ठेवा. त्यामुळे PDF तिथे उपलब्ध करून देण्यात आले आहे. तर अशाच व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.